आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. याच वेळी लालबाग परिसरात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची भायखळा ते खेड गल्ली दरम्यान रॅली निघाली होती. या रॅलीत हजारच्या वर बाईक सामील होते, तर कित्येक शिवसैनिक पायी निघाले होते. याच दरम्यान प्राईम टाईमने आदित्य आणि अमित ठाकरेंसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा त्यांनी नेमकं या निवडणुकांसंदर्भात काय म्हटलंय पाहूया. आदित्य, ऐका ना, रात्र वैर्याची ही लढाई नेमकी कुणासाठी आहे? ही लढाई मुंबईसाठी आहे, ही लढाई महाराष्ट्रासाठी आहे आणि भाजप द्वेष जे मुंबई द्वेष भाजप आहे त्यांच्या विरोधात आहे. अमितजी 16 तारीख काय? दोन्ही भावांचा महापौर बसणार आणि तो पण मराठीच असणार. महत्त्वाचं म्हणजे ही रॅली जेव्हा सुरू होती तेव्हा दोन शिवसेना एकमेकांसमोर धडकल्याचं चित्र देखील समोर आलं. माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 204चे उमेदवार अनिल कोकिळ यांची देखील बाईक रॅली लालबाग परिसरातच फिरत होती. अनिल कोकिळ यांना उमेदवारी नाकारल्यानं काहीच दिवसांपूर्वी शिंदे सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांचीच रॅली नेमकी एका चौकात येऊन समोर आल्याने दोन्ही शिवसेना आमने सामने येतील असं चित्र निर्माण झालं होतं आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांचे हॉर्न वाजवले गेले. पण काही वेळातच हे वातावरण शांत झालं. अनिल कोकिळ दुसऱ्या मार्गाने निघून गेले आणि आदित्य ठाकरे यांची रॅली घोषणाबाजी करत पुन्हा सुरू झाली. या सगळ्यातच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्राईम टाईम बरोबर हा संवाद साधलेला होता.